हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी आणि एकदम टेस्टी अशी कारल्याची भाजी। तर कारलं म्हटलं की कोणालाच आवडत नाही, कारण ते कडू असतं, हो की नाही। तर आज आपण अशा पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत की अजिबात कारलं कडू होणार नाही, 100% गॅरंटी देते। अशा पद्धतीने नक्की करून पहा, सर्वजण आवडीने खातील। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी हे कारले घेतलेत आणि स्वच्छ धुवून असे हे गोल गोल कापून घेतलेले आहेत। तर एवढ्या मीडियम साईजचे असे आपण कारले कापून घेतलेले आहेत। आता याच्यावरती आपण अर्धा चमचा मीठ टाकूया। तर मीठ जरा जास्त टाकायचं, म्हणजे याचा कडूपणा सर्व निघून जातो। आणि पाव चमचा हळद टाकायची। आता हे सर्व कारल्याला चांगलं चोळून घ्यायचे। तर मीठ आणि हळद लावल्यामुळे कारल्यांना चांगलं पाणी सुटतं आणि याचा कडवटपणा असतो तो सर्व निघून जातो। तर सर्व आपण कारल्यांना इथे मीठ आणि हळद लावून घेतले। आता हे असंच आपण 10 मिनिट बाजूला ठेवूयात, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि त्याचा कडूपणा निघून जाईल। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। तर इथे मी अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप घेतली आहे। तर सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत। आता हे आपण भाजून घेऊयात। जर तुमच्याकडे आधीच शेंगदाणे भाजलेले असेल किंवा कूट असेल तो वापरला तरी सुद्धा चालेल। अद्रक लसूण घेतले आणि इथे जिरे आणि धने सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे गार झाले की ते टाकून घ्यायचे। 7-8 लसूण पाकळ्या, अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता हे मिक्सरवरती वाटून घेऊयात। तर जरासं जाडसर वाटायचे, खूप एकदम फाईन करायचं नाही। तुमच्याकडे अगोदर शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला असेल तर त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून सुद्धा तुम्ही हे वाटण करून घेऊ शकता। तर इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्हाला दिसत असेल कारल्याला चांगलं इथे पाणी सुटलेलं आहे। पूर्ण कारलं ओलसर झाले आणि याचं कडू पाणी आहे ते सर्व निघालेलं आहे। तर आता आपण काय करायचं, हे कारले दोन्ही हाताच्या मधोमध असे घ्यायचेत आणि एकदम घट्ट दाबून जेवढं शक्य होईल तेवढं याचं पाणी पिळून काढायचे। तर हे सर्व कडू पाणी आहे ते सर्व निघून जातं आणि कारलं अजिबात कडू होत नाही। तर तुम्हाला दिसत असेल किती पाणी सुटले कारल्याला। तर जेवढं शक्य आहे तेवढं इथे पाणी आपण हे पिळून काढूयात। तर अशा पद्धतीने सर्व कारले इथे मी हे पिळून घेणार आहे। कारल्याचं जेवढं जास्तीत जास्त पाणी काढता येईल तेवढं काढून टाकायचे, म्हणजे कारलं अजिबात कडू होत नाही। मेन हीच स्टेप आहे की कारलं कडू का होतं, तर त्याच्यामध्ये खूप कडवटपणा असतो। तर अशा पद्धतीने केलं तर सर्व कडूपणा कारल्याचा निघून जातो। तर इथे तुम्हाला दिसत असेल, हे पहा, आता कारलं आपलं अजिबात कडू होणार नाही। तुम्ही मीठ आणि हळद टाकणार त्यावेळेस थोडा लिंबाचा रस टाकला तरीसुद्धा चालेल। तर आता आपण इथे कारले सर्व पिळून घेतलेत, फोडणी करूया। तर इथे मी कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतले। याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। मोहरी आणि जिरे चांगले फुटू द्यायचे आहेत। आपण मसाला करताना सुद्धा थोडेसे जिरे टाकले होते, त्यामुळे ते फोडणीपुरते जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे मोहरी चांगली तडतडली। आता याच्यामध्ये मीडियम आकाराचा एक कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालेल। तर इथे मी एकदम बारीक कापून घेतला आहे। आता हा कांदा आपण लालसर रंगावरती परतवून घ्यायचे। तर कांद्यामध्ये अजिबात कच्चेपणा ठेवायचा नाही, जेवढा चांगला कांदा भाजाल तेवढीच भाजी चांगली बनणार। तर आता इथे मी कांदा हा लालसर होईपर्यंत भाजून घेते। तर याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेत, त्यासुद्धा टाकून घेऊयात। मिरची कांदात आपण लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घेऊयात। तर कांदा पटकन भाजण्यासाठी आपण इथे मीठ टाकून घेऊयात। तर मीठ आपण चवीनुसार टाकून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले। आता हे मिक्स करून घेऊयात। तर कांदा जेव्हा आपण भाजणार त्यावेळेस मीठ टाकलं तर कांदा पटकन भाजला जातो। तर इथे दिसत असेल तुम्हाला कांदा आणि मिरच्या चांगल्या आपण इथे भाजून घेतलेल्या आहेत। कांदा चांगला लालसर भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये सर्व कारले टाकून घेऊयात आणि हे कारले तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। तर तेल आणि कांद्यामध्ये हे कारले फ्राय केल्यामुळे याला एक चांगली चव येते, त्यामुळे अगोदर आपण तेलामध्येच हे कारले असे फ्राय करून घेणार आहोत 3-4 मिनिटांसाठी, म्हणजे ते हलकेसे सॉफ्टसुद्धा होतील आणि तेलामध्ये फ्राय केल्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते। नक्की अशी करून पहा तुम्ही। तर इथे मी गॅस मोठा केला आहे आणि मोठ्या गॅसवरती 3-4 मिनिट हे कारले फ्राय करून घेतलेत। तर हलकासा याला सॉफ्टनेस आला आहे आणि थोडेसे कारले फ्राय झालेले आहेत। तुम्हाला दिसत असेल की कारले किती छान फ्राय झालेले आहेत।
तर 3-4 मिनिट मोठ्या गॅसवरती कारले चांगले फ्राय करून घेतलेत। आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊयात। तर कारले फ्राय करताना थोडंसं तेल त्याच्यामध्ये असायला हवे, म्हणजे तेलात चांगले कारले परतले जातात। आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात। तर 2 चिमूट एवढी मी हळद टाकून घेतली आहे आणि पाव चमचा याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊयात। पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलाय आणि पाव चमचा सब्जी मसाला आहे तो टाकून घेतलाय। आता याच्यामधले मसाले तुमच्याकडे कोणते नसले तरीही चालेल, तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही इथे टाकू शकतात। आता सर्व मसाले आपले टाकून झालेत। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर मसाले कारले व्यवस्थित परतवून घ्यायचे। तर मस्त असा घमघमाट मसाल्यांचा सुटलेला आहे। खरंच अशा पद्धतीने भाजी करून पहा, तुम्ही केव्हा केली नसेल तर। अतिशय स्वादिष्ट चवीची ही भाजी बनते। कलरही खूप भन्नाट आलेला आहे। जर कोणी कारलं खात नसेल ना, ते सुद्धा आवडीने कारलं खातील। अशा पद्धतीने एकदा करून द्या, 100% गॅरंटी मी देते तुम्हाला की कारलं अजिबात कडू होणार नाही आणि सर्वांना खूप आवडेल। तर आता आपण इथे कारलं हे चांगलं परतवून घेतले। तर याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला तो टाकून घ्यायचा आहे। तर सर्व कूट इथे मी वाटीत काढून घेतले। आता हा कूट आपण टाकून घेऊयात। तर आपण इथे मसाला कारलं बनवतोय, त्यामुळे इथे आपण कूट टाकून घेतलाय। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर कारल्याची ग्रेव्ही करायची नसेल तर तुम्ही सुकी भाजी म्हणून सुद्धा अशा पद्धतीने करू शकतात। या स्टेपला तुम्ही झाकण ठेवा कूट टाकल्यानंतर आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून 2-3 मिनिटांनी परतवून घ्यायची आणि ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची, म्हणजे सुकी भाजी तुमची कारल्याची तयार होईल। तर अशी सुद्धा खूप छान लागते। पण आपण इथे मसाला बनवणार आहोत। तर आता हे सर्व चांगलं परतवून घेतले। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। तर इथे मी छोटा 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून कारलं चांगलं शिजलं जाईल आणि त्याची ग्रेव्ही थोडीशी शिल्लक राहील। तर 1 ग्लास एवढं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतले। आता हे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर 5 ते 6 मिनिट हे कारले आपण शिजवून घेऊयात। अगोदर सुद्धा आपण हे कारले तेलामध्ये फ्राय केले होते, तेव्हा सुद्धा थोडेसे ते सॉफ्ट झालेले आहेत। तर जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटांमध्ये कारले चांगले मऊ शिजतात। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि कारलं 5 मिनिटभर चांगलं शिजवून घेऊयात। तर गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती हे कारलं आपण शिजवून घेणार आहोत। तर आता इथे झाकण ठेवून घेऊयात आणि कमी गॅसवरती हे कारलं 5 मिनिटभर शिजवून घेऊयात। तर 5 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते। वा वा, काय घमघमाट मस्त सुटलाय। कोणी म्हणणार नाही की ही कारल्याची भाजी आहे। मस्त याला तेल सुटलेलं आहे, मसाला सुद्धा खूप चांगला आपला फ्राय झालाय। तर अतिशय मऊ असं हे कारलं शिजलेलं आहे। तर दिसते ना एकदम चमचमीत अशी मसालेदार कारल्याची भाजी। आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। तर आपली इथे भाजी कारल्याची तयार आहे। गॅस बंद करूया आणि ही सर्व भाजी मी प्लेटमध्ये काढून घेते। तर झटपट अशी आपली इथे मसाला कारले तयार आहे। कोणालाही बघता क्षणी खावीशी वाटेल अशी भाजी तयार होते। अगदी चमचमीत सुपर टेस्टी लागते खाण्यासाठी। तुम्ही अशी केली नसेल तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि रोज रोज माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्य तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पाहत राहा। तर आपले लॉंग व्हिडिओचे सुद्धा शॉर्ट व्हिडिओ रेसिपीचे असतात, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। बाय बाय।